शेवटची मुलं. तर यांना सुरुवात करूया आणि त्याच्यानंतरचे समय दोघांना विचारूया. ठीक आहे. तर व्हिज्युअलायझेशन आपण शिकलो ना, बरोबर. कारण काही दिवसानंतर आई वडील असतात, तो ब्रेक आपण त्यांच्या आयुष्यातला आहे, तो कुठे राबायचा हे आपण मुलांना शिकवायचं आहे. आणि हा कॉन्फिडन्स मुलांजवळ असला तर मुलं सुद्धा उत्तमरित्या त्यांच्या भविष्यात नक्कीच पुढे जातील. हे एवढं बोलून मी माझा छोटासा डेमो इथे संपवते. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू. आणि यानंतर समृद्धी मॅडमकडे तुमचे कशा प्रकारे आपण म्हणजे मुलांना घडवू शकतो, म्हणजे कोणत्या वेनी त्यांना प्रॉपर वेनी आपण नेऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. तर आपल्या ज्या लाडक्या गेस्ट आहेत, मी लाडक्याच म्हणेल कारण त्या सगळ्यांच्या लाडक्याच आहेत, त्या सगळ्यांना प्रोत्साहन देतील. त्याच्यामुळे त्यांनी थोडे बोलत असताना ठीक वाटतं. त्या स्टेजची, त्या माईकची, त्या ऑडियन्सची सवय झालेली असते. अडचणीची मॅम यू आर कम्फर्टेबल विथ मराठी? ओके. तर असा विषय आहे. आज सगळ्यात आधी मला फार कौतुक वाटत आहे की आज माझ्या लाडकी मैत्रीण, माझी जीवाभावाची मैत्रीण म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, आम्ही MSW ला सोबत होतो, जुळ्या आहेत आणि कामातही तुमचं ते ट्विन्स ते दिसून पडत आहे. त्याचा इतका मोठा आनंद कुठला, मला त्याचं फार कौतुक आहे. मला हे असं माईकची फार जास्ती सवय देऊन जरा छान वाटतं की इतकं ऍडव्हान्स म्हणजे वेळेनुसार परिस्थितीनुसार माणसाने शिकत गेलं पाहिजे, त्याचं हे सगळं आहे. तर दुसरी माझी लहान मैत्रीण म्हणता येईल पण शेजारी गोड समृद्धी. तर तुमची आर्यभट्ट कंपनीच्या माध्यमातून जे आज तुम्ही फक्त एक अधिक छोटस तुम्ही जे काही हे सगळं काम सुरू केलं आहे, सगळ्यात आधी अबॅकस जे आर्यभट्ट अबॅकसची जी कंपनी आहे तुमची, त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते. मला आनंदाने आज असं फार काय बोलून काय नाही असं याच्यासाठी होतं की माझ्यासाठी काही बोलणं हे नौकं नसलं तरी सुद्धा तुमच्या